रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण गेली अनेक महिन्यांपासून करत आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यातल्या अनेक पैलूंवर काही चिंतन मांडता यावं, त्याचा अन्वय लावता यावा, त्याचा अर्थभेद स्पष्ट व्हावा, यासाठी संत समागम हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. अनेक आयाम आपण पाहिले, वाङ्मयातले अनेक प्रकार आपण समर्थांच्या पाहिले. आपण समर्थकृत 11 लघुकाव्ये याची प्रस्तावना 3 दिवसापूर्वी पाहिली, 4 दिवसापूर्वी पाहिली. ही 11 लघुकाव्ये आहेत. त्यामध्ये आत्माराम आध्यात्मिक क्षेत्रातील अत्यंत उच्च पातळीचा हा ग्रंथ 183 ओव्यांचा, त्यावर आपलं चिंतन झालेलं आहे. 21 समासी दासबोध, 1200 पेक्षा जास्त ओव्या असलेला हा जुना दासबोध, तोही 11 लघुकाव्यामध्ये येतो. आपण पाहिलं की 11 लघुकाव्ये जी आहेत यामध्ये पूर्वारंभ, जुनाट पुरुष, अंतर्भाव,
आत्माराम, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानस पूजा, जनस्वभाव आणि 21 समासी असे हे 11 लघुकाव्य आहेत. या 11 लघुकाव्यांपैकी आज आपण पूर्वारंभ या लघुकाव्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. पूर्वारंभ हे जे लघुकाव्य आहे, यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे. केवळ 60 ओव्यांचं हे अत्यंत गोड असं प्रकरण आहे. मी आपल्याला म्हणालो, समर्थ हृदय नानासाहेब देव असं म्हणतात, पुनरुक्ती होईल त्याचा दोष पत्करून मी आपणास असं म्हणेन, पूजनीय शंकर श्रीकृष्ण देव असं म्हणतात की शहाण्या माणसांनी या वाङ्मयाच्या नादी लागू नये. ज्याला शहाणं होऊनच जगायचंय आणि शहाणपण असतानाच मरायचंय, त्यांनी इकडे बिलकुल लक्ष देऊ नये. कारण समर्थांचं हे वाङ्मय त्याला वेड करील. कुणाला वेड व्हावं वाटेल, पण ते जे वेड आहे ते आध्यात्मिक पातळीवरचं वेड आहे. केवळ 60 ओव्यांचं हे काव्य धुळ्याला आपल्याला मूळ काव्य, मूळ ग्रंथ समर्थांचा हा आपल्याला धुळ्याला पाहायला मिळेल. आपण 4 दिवसाखालची बातमी वाचली असेल. महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री कोश्यारी यांनी धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये जाऊन समर्थांच्या मूर्तीची पूजा केली, हार घातला. तिथलं सगळं वाङ्मय त्यांनी पाहिलं. तास 1.5 तास ते त्या पवित्र वास्तूमध्ये होते. समर्थांचं मूळ हस्ताक्षर, कल्याण स्वामींचं मूळ हस्ताक्षर धुळ्याला ठेवलेलं आहे. ज्या आटोकाट प्रयत्नाने नानासाहेब देवांनी हे सगळं मिळवलं, सगळं आयुष्य खर्ची घातलं. अनेक बाळं समर्थ कल्याण स्वामी, त्यांचे शिष्य यांची हस्तलिखित हजारो बाळं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक माणूस आपलं सगळं आयुष्य वेचतो, समर्थ वाग्देवता मंदिर 2 मजली उभा करतो आणि जाताना समर्थांशी बोलत बोलत समर्थ त्यांच्या हाताला धरून त्यांना आपल्या समवेत घेऊन जातात. अशा पवित्र ठिकाणी आपण जावं आणि ही सगळी बाळं आपल्या डोळ्यांनी पाहावी. हा या आपल्या जीवनातील डोळ्यांचा मोक्ष आहे. आपल्या डोळ्यांचा मोक्ष, आपला मोक्ष मिळेल नाही मिळेल ते सोडून द्या, पण आपल्या डोळ्यांचा जर मोक्ष व्हावा वाटत असेल, डोळ्यांना जर मोक्ष प्राप्ती घ्यायची इच्छा असेल, तर आता लॉकडाऊन उठलेला आहे. हळूहळू सगळं पूर्ववत होत आहे. आपण लवकरात लवकर धुळ्याला जाऊन हे सगळं पाहायला पाहिजे. पूर्वारंभ हा ग्रंथ धुळ्याला ठेवलेला आहे. या पूर्वारंभावर संकेत कुबडीकार, पूजनीय हंसराज स्वामी
यांनी टीका केलेली आहे. हे सगळी प्रकरणं धुळ्याला ठेवलेली आहेत. माननीय कोश्यारी साहेबांच्या हस्ते समर्थांच्या हस्ताक्षरातली जी वाङ्मय रचना आहे रामायणातली, त्यातला 4था खंड काल प्रकाशित करण्यात आलेला आहे. 5 खंड होणार आहेत. 13,500 रुपये या 5 खंडाचे आहेत. आपण समर्थांचं वाङ्मय, समर्थांचं हस्ताक्षर आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी 13,500 रुपये भरून हे 5 खंड घेतले पाहिजेत. मी असं म्हणेन की आपल्या आयुष्यात, म्हणजे आज जन्मल्यानंतर आणि 100 वर्ष जगल्यानंतर सुद्धा या खंडांना काहीही होणार नाही. हे जे खंड आहेत, हे जे ग्रंथ आहेत, यातल्या कागदांची रचनाच अशी आहे की त्याला किमान 100 वर्ष काहीही होणार नाही. 100 वर्षानंतर मान्य आहे की मराठी कुणी तुमच्या घरामध्ये किंवा ही खंड बाहेर इतर देशामध्ये जातील आणि तिथं मराठी वाचणारं कुणी नसेल, तर इंग्रजीमध्ये केलेलं भाषांतर आहे. समर्थांचे मूळ श्लोक, त्याचं संस्कृत विवेचन, त्याचा हिंदी अनुवाद आणि त्याचा इंग्रजी अनुवाद. आपले नातूच काय, पणतू सुद्धा हे जेव्हा पाहतील तेव्हा आपल्याला दुआ देतील, म्हणतील आमच्या आजोबांनी, आमच्या पणजोबांनी काय मोठं काम करून ठेवलंय. करंटेपणा सोडा आणि धुळ्याला जा. धुळ्याला जाऊन हे ग्रंथ कसे मिळतील ते पहा. 4 खंड प्रकाशन झाले, 5वा खंड प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. 5 खंड पोस्टेज सह, पोस्टेजला 2-1 हजार रुपये जातील. समर्थांचं मूळ हस्ताक्षर आपल्या घरात असलं पाहिजे. रामायणाचे 5 खंड, सत्कार्योत्तेजक सभा, समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्याला हे प्रकाशित करत आहे. 4 खंड, 4थ्या खंडाचं प्रकाशन झालं महामहिम कोश्यारी साहेबांच्या हस्ते. या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कुबेर काका यांच्याबद्दल कोश्यारी काय म्हणाले? कलियुगातील वाल्मिकी, कलियुगातील वाल्मिकी ही बिरुदावली, यथार्थ वर्णन कोश्यारी साहेबांनी आपल्या कुबेर काकांचं केलेलं आहे. शरदजी कुबेर अत्यंत निस्पृह व्यक्तिमत्व. आठवड्यातलं 1 दिवस शनिवार ते मौन ठेवतात. एकाच वेळी जेवढं ताटामध्ये घेतलं तेवढंच जेवण करतात. त्यांनी जे कार्य चालवलेलं आहे, मी त्यांना म्हणालो की तुम्ही जे कार्य करत आहात ते समर्थ संप्रदायाला ललामभूत आहे आणि आमच्या सारख्या साधकांसाठी दीपस्तंभ म्हणून पुढे उभा आहे. किती दंडवत घालावेत, किती नमस्कार करावेत त्यांना. हे पूर्वारंभ 11 लघु काव्य जी आहेत त्यातलं हे पूर्वारंभ आज आपण त्याचं सुरुवात करतो आहोत. 60 ओव्यांचं हे प्रकरण आहे. गुरु शिष्यांचा हा संवाद आहे. शिष्याने विचारलेले प्रश्न आहेत आणि सद्गुरू स्वतः समर्थ रामदास स्वामींनी दिलेली त्याची उत्तर आहेत. हा जो संवाद आहे गुरु शिष्याचा संवाद, शिष्याला कोहम पासून सोहम अवस्थेपर्यंत नेऊन पोचवणारा हा संवाद आहे. या
काव्यामध्ये पहिल्या 15 ओव्यांमध्ये प्रास्ताविक आहे, अनुबंध चतुष्टय आहे, सद्गुरूंची लक्षणं सांगितली आहेत, शिष्याची साधन चतुष्टय संपन्नता सांगितली आहे, त्याच्या ज्ञानाविषयीची तळमळ, आस्था, इथपर्यंत समर्थ आम्हाला त्या संवादातून घेऊन जातात. ओवी क्रमांक 17 ते 37 या ओव्यांमध्ये साधकाला उपयोगी पडेल असं विवेचन समर्थांनी या संवादातून केलेलं आहे. आत्मस्वरूपासंबंधीच्या शिष्याच्या मनामध्ये असलेल्या अनेक भ्रामक कल्पना समर्थांनी खोडून काढलेल्या आहेत. 43 ते 56 या ओव्यांमध्ये आत्म्याची अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. त्याबद्दलचा अभ्यास सांगितला आहे. आणि शेवटच्या 4 ओव्यांमध्ये शब्दज्ञानाच्या भरवशावर मोक्ष मिळत नाही, तर त्यासाठी सद्गुरु कृपाच आवश्यक आहे असं सांगून या ग्रंथाचा समारोप केलेला आहे. केवळ 60 ओव्या असलेला हा पूर्वारंभ ग्रंथ आहे. आपण या ग्रंथातील ओव्या आणि त्यावरचं विवेचन आता पाहूया. मी आपल्याला म्हणालो की हंसराज स्वामी ज्यांनी संकेत कुबडी हा अत्यंत सुरेख ग्रंथ लिहिला. संकेत कुबडी आपल्याला माहिती आहे की दासबोध ग्रंथामध्ये 200 समास आहेत. 20 दशक आहेत. संकेत कुबडीकार पूजनीय हंसराज स्वामींनी एका दशकाचा एक समास केला आणि प्रत्येक दशकात काय सांगितलंय याचा संकेत दिला, म्हणून तो संकेत कुबडी. संकेत कुबडीकार सुरुवातीला लिहितात, दासबोध स्वल्प वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा, जेथे सूक्ष्म विचारा फडके होय. ज्या नराला, ज्या माणसाला असं वाटतं की काय सांगितलंय दासबोधात, सोपं तर आहे. हंसराज स्वामी म्हणतात, तो जाणावा आत्महत्यारा, जेथे सूक्ष्म विचारा. ज्या ग्रंथामध्ये अत्यंत सूक्ष्म विचार तो जीर्ण होतो, अत्यंत सूक्ष्म करून सांगितलेला आहे असा दासबोध ग्रंथ त्या 20 दशकांवर, म्हणजे 200 समासांचे 20 दशक आहेत, त्या 20 दशकांवर एका दशकाचा एक समास त्यांनी लिहिला. त्या दशकामध्ये काय सांगितलंय, एका समासामध्ये काय सांगितलंय, 50, 60, 70 ओव्यांचा समास आणि त्याचं वर्णन, त्याचं समालोचन केवळ 2 ओव्यांमध्ये केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी तो संकेत कुबडी ग्रंथ असला पाहिजे. आता या पूर्वारंभ ग्रंथावर हंसराज स्वामींनी एक टीकात्मक ग्रंथ केला. आणि तो कुठे केलाय माहितीये? आपण मराठवाड्यातले लोक अत्यंत भाग्यवान आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांड्याला, डोमगावला, ज्या ठिकाणी कल्याण स्वामींचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी हंसराज स्वामींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे.
60 ओव्या पूर्वारंभ ग्रंथाच्या आपण त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय जी सद्गुरु गोसावी. मज जे जे आठवेल जीवी, ते ते पुसेन फेडावी आशंका माझी. श्रीराम. शिष्य बोले लढिवाळपणे, म्या संसार घेतला कोण्या गुणे, मज हे दुःख भोगणे, किन निमित्त घडले. श्रीराम. विषय लोभे भगवंता, नेणोणी जालासी दुश्चिता, तेणे गुणे मागुता, आलासी जन्मा. श्रीराम. तरी हा जन्म कैसा तुटे, मज भगवंत कैसा भेटे, भवसागरू ओहटे, कोण्या गुणे दातारा. श्रीराम. 4 ओव्यांमध्ये शिष्याने प्रश्न विचारलेत. जय जय जी सद्गुरु गोसावी, मज जे जे आठवेल जीवी, ते ते पुसेन फेडावी आशंका माझी. शिष्य बोले लढिवाळपणे, म्या संसार घेतला कोण्या गुणे, मज हे दुःख भोगणे, किन निमित्त घडले. अत्यंत लढिवाळपणे, आग्रहाने, आपलेपणाने शिष्य आपल्या स्वामींना प्रश्न विचारतोय. मला जे जे आठवेल, म्हणजे माझे प्रश्न काही एका सिक्वेन्समध्ये नाही येणार. मला जसं जसं आठवेल, जो प्रश्न मला विचारावा वाटेल तो मी तुम्हाला विचारीन. शिष्य बोले लढिवाळपणे, म्या संसार घेतला कोण्या गुण. या ओव्यांमध्ये 2 शब्द आलेले आहेत. मज जे जे आठवेल जीवी, ते ते पुसेन. पुसणे, कपडा घेऊन पुसणे आहे का? पुसेन म्हणजे मी विचारीन. फेडावी आशंका माझी. माझ्या मनामध्ये जे जे प्रश्न येतील, जे जे किंत येतील, जे जे विकल्प येतील, ते सगळे आपण फेडा. त्याचं निराकरण मला करा. शिष्य बोले लढिवाळपणे. म्या शब्द जो आहे तो सुद्धा मराठवाड्यातला आहे. पुसणे, विचारणे हा शब्द मराठवाड्यातला आहे. शिष्य बोले लढिवाळपणे. सद्गुरूंच्या जवळ बसलेला आहे, सद्गुरूंचा मूड पाहिलेला आहे, त्यांच्या नजरेतली प्रेमाची ती किरण शलाका त्यांनी पाहिलेली आहे. म्हणून तो प्रश्न विचारतोय. म्या संसार घेतला कोण्या गुणे, मज हे दुःख भोगणे, किन निमित्त घडले. काय कारण आहे की मला जन्माला यावं लागलं. विषय लोभे भगवंता, नेणोणी जालासी दुश्चिता, तेणे गुणे मागुता, आलासी जन्मा. लगेच स्वामींनी तत्काळ उत्तर देऊन टाकलं. काय निमित्त आहे? विषय लोभ. या कडव्यांमध्ये विषय लोभे भगवंता, नेणोणी जालासी दुश्चिता असं आहे. आपल्याला फोड केली पाहिजे त्याची. वरच्या दुसऱ्या ओवीमधला प्रश्न आहे, मज हे दुःख भोगणे, किन निमित्त घडले. काय कारण आहे? स्वामी उत्तर देत आहेत, विषय लोभे. विषयाच्या लोभाने विषय लोभे संपला. भगवंता नेणोणी. नेणोणी हा दुसऱ्या चरणातला पहिला शब्द आहे. भगवंताला न जाणल्यामुळे, विसरल्यामुळे, स्मरण राहिलं नसल्यामुळे, जालासी दुश्चिता,
सावधचित्त राहिलं नाही. व्यग्र झालास तू. काय करावं काय नाही, हे योग्य आहे का ते योग्य आहे, स्थिर चित्त नाही राहिलं, एकाग्रता नाही राहिली, दुश्चित्त झालासी दुश्चिता. तेणे गुणे मागुता जन्मासी आला. म्हणून तू पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहेस. मग प्रश्न विचारतो शिष्य, बरं ठीक आहे, तरी हा जन्म कैसा तुटे, मज भगवंत कैसा भेटे. भवसागरू ओहटे कोण्या गुणे दातारा. या संसार दुःखातलं हा भवसागर तो कसा आटेल. तरुण जायचा नाहीये, तो आटला पाहिजे. तरुण गेला म्हणजे तो भवसागर तसाच राहणार. फक्त मी एकदा त्यातून पोहून बाहेर पडलो, पण तो आहे तसाच आहे ना. शिष्य म्हणतोय भवसागरू ओहटे, आटला पाहिजे तो, पुन्हा दिसला नाही पाहिजे. कोण्या गुणे दातारा, काय केलं म्हणजे हे होईल. 3 प्रश्न आहे. माझा जन्म कधी तुटेल, मला भगवंत कधी भेटेल, आणि भवसागर कधी निमेल. 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्नांचं उत्तर समर्थ रामदास स्वामी देत आहेत. जन्म तुटे संत संगे, देव भेटे अंतरंगे, दृढ भक्तीचे नियोगे, भवसिंधू आटे श्रीराम. जन्म तुटे संत संगे. कधी जन्म तुटेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे चक्र कधी संपेल. संतांच्या सहवासात राहिलास तर. प्रश्न दुसरा विचारलेला आहे, कसा भेटेल मला भगवंत. समर्थ म्हणतायत देव भेटे अंतरंगे, दृढ भक्तीचे योगे. भक्ती कशी पाहिजे, दृढ पाहिजे. दृढ भक्तीचे योगे, भवसिंधू आटे. 3 त्यावरचे उपाय सांगितले. अंतरंगे, देव भेटे अंतरंगे. अंतरंगे म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यास. त्यातूनच तुला देव भेटेल. श्रवण म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून ऐकलेलं, त्याला श्रवण म्हणायचं. मी कोण, माझं स्वरूप काय, मला जन्म मिळाला त्याचं ध्येय काय, देव कोण आहे, त्याचं स्वरूप खरं काय आहे, हे सगळं समजणं संतांच्या मुखातून, सद्गुरूंच्या मुखातून आपण हे ऐकलं पाहिजे. हे निसंशयपणे ऐकायचं, जेणेकरून मी ब्रह्म आहे हा निश्चय होईल. श्रवण झालं, मनन, मनात अनेक कुतर्क येतील, संशय येतील. खरं आहे का हे, त्यांनी सांगितलं यावर मी किती विश्वास ठेवायचा. समर्थ म्हणतात त्यास दंडून विचारे ब्रह्मची व्हावे. ते जे मनात विकल्प येतील, संशय येतील, त्याला दंड द्यावा. आणि निधिध्यास म्हणजे एकतानता, अनुसंधान, तर परब्रह्म स्वरूपाशी अनुसंधान. आणि हे सगळं कशाच्या बळावर होतं, दृढ भक्तीच्या बळावर होतंय. पुढच्या ओळीमध्ये शिष्य प्रश्न विचारतोय,
आता हे समजलं की बाबा दृढ भक्ती करायला पाहिजे. दृढ भक्ती करू कैसी, काय धरावे मानसी, सांगा स्वामी अज्ञानासी, मार्ग काही श्रीराम. सद्गुरुसी जावे शरण, मनी धरावे वचन, तेणे तुझे अज्ञान, जाईल बापा श्रीराम. समर्थ सुद्धा तेवढ्याच हक्कानी प्रेमानी त्याला म्हणतायत. बापा हा शब्द विचारलाय, सांगितलाय. शिष्य विचारतो, ही जी तुम्ही दृढ भक्ती सांगताय ती मी कशी करू? दृढ भक्ती करू कैसी, काय धरावे मानसी, सांगा स्वामी अज्ञानासी, मार्ग काय. मी अज्ञानी आहे, मला यातलं काही माहिती नाहीये, म्हणून तर मी तुमच्या जवळ आलो. आता मला सांगा की मी काय कशावर मन एकाग्र केलं पाहिजे आणि दृढ भक्ती म्हणजे काय. लगेच समर्थांनी उत्तर दिलं, सद्गुरुसी जावे शरण, मनी धरावे वचन, तेणे तुझे अज्ञान, जाईल बापा. सद्गुरूंनी सांगितलेल्या वचनांवर तुझा विश्वास असला पाहिजे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान, अत्यंत झाले श्रीराम. मंत्रांचा दशक, 5वा दशक, 6वा समास. कुठला मंत्र, कुठलं वचन सद्गुरूंनी मला दिलं? मला जांबेला मी असताना एक मोठा हुप्प्या, एक मोठं वानर आलं. मला त्यांनी आग्रहाने, हट्टाने, बळजबरीने ओढून नेला मंदिरामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर ते दिव्य तेज पाहून मी भ्रमिष्ठासारखा झालो. मला माझ्या सद्गुरूंनी जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, हुरमुजी रंगाचं वस्त्र दिलं, एक बाण दिला आणि 13 मंत्राचा जप सांगितला. सद्गुरूसी जावे शरण, माझं समाधान झालं. तसंच मी तुला सांगतोय, सद्गुरूसी जावे शरण, मनी धरावे वचन, तेणे तुझे अज्ञान, जाईल बापा. ज्या अज्ञानामुळे तुला हे सगळं भोगावं लागतंय ते अज्ञान सगळं संपून जाईल. मी ब्रह्म आहे हेच वचन तू मनामध्ये धरलं पाहिजे. स्वस्वरूपाला न जाणणं म्हणजे अज्ञान आहे. आता सद्गुरूचं वचन मान्य करायचंय. मग शिष्य विचारतो, कसे अतिपरिचयात अवज्ञा. समोर मोक्षदाता सद्गुरू बसलेला आहे आणि त्यांनाच हा शिष्य विचारतोय, सद्गुरू कैसा ओळखावा, तो मजदाता रे सांगावा, कोण उपदेश घ्यावा, तयापासी श्रीराम. मग स्वामी मला सांगा ना, तुम्ही सद्गुरूला कसं ओळखलं पाहिजे की हा सद्गुरू आहे? कारण या जगामध्ये अनेक दांभिक मार्ग आणि दांभिक गुरु आहेत. तुम्ही सांगितलं दासबोधामध्ये, अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे, असे जे दांभिक गुरु आहेत ते अडक्याला 3 मिळाले तरी त्यांचा त्याग करावा असं तुम्ही सांगितलं. मग मला तुम्ही सांगा की या सद्गुरूंची खरी ओळख कशी आहे? तो मज दातारे सांगावा, त्याची ओळखण काय सद्गुरूची? आणि त्यांच्याकडनं कोणता उपदेश घ्यावा तेही मला तुम्ही सांगा. लगेच समर्थ उत्तर देतात, ऐके सद्गुरूची खूण, क्रिये सहित ब्रह्मज्ञान, आशा रहित निरभिमान,
त्यासी मोक्ष मागावा श्रीराम. समर्थ म्हणतात, ऐक मग, तुला ओळखायचंय का सद्गुरू? त्यांचं लक्षण मी तुला सांगतो. ऐके सद्गुरूची खूण. काय खूण आहे? क्रियेसहित ब्रह्मज्ञान. क्रियेसहित ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान काय? स्वस्वरूपाचं ज्ञान आहे आणि ते क्रियेसहित त्यांच्या जीवनामध्ये उतरलेलं असलं पाहिजे. ते मुख्य ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? शांती, क्षमा, दया ही त्यांची क्रिया असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलंय क्रियेसहित ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानाचा अंतर्भाव त्यांच्या क्रियेमध्ये दिसला पाहिजे. त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव त्यांच्या क्रियेत, त्यांच्या आचरणात दिसला पाहिजे. क्षमा, शांती, दया ही क्रिया आहे. मग त्यामध्ये ते ज्ञान दिसेल का? ज्यांच्याजवळ हे दिसेल त्यांना तू सद्गुरू मानायला हरकत नाही. पण एक लक्षात ठेव, कर्मानुष्ठान किंवा असं वागणं तसं वागणं ही काही खरी क्रिया नव्हे. म्हणून आपण उद्यापासून पूजा बंद करायची का? मग समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सगळं तर तू सोडून देणार, मग जेवतो कशाला? हे कशाला करतो? श्वास कशाला घेतो? तुला जर सगळं मिथ्या वाटत असेल तर मग हे कशाला करतो? त्यांनीच तुझं काय घोडं मारलंय असं समर्थांचा प्रश्न आहे दासबोधामध्ये. समर्थ पुढे म्हणतात, आशा रहित स्वस्वरूपा, वृत्ती रहित निश्चय. कशाचा निश्चय? सर्वत्र मीच व्यापून राहिलेलो आहे, हे ज्ञान आहे. परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान म्हणजे तो आणि मी वेगळे नाही आहोत. पण मी अडकलो या देहामध्ये, अष्टधा प्रकृतीमध्ये. माझा हात, माझे पाय, माझं घर, माझी बायको, माझे एबडी, माझी मुलं, माझ्या सुना, माझ्या लेकी, माझे जावई, यातच मी अडकून बसलोय. माझं मूळ स्वरूप कुठे आहे त्याचं विस्मरण झालंय. वृत्ती रहित निश्चय, याला निरभिमान असा शब्द आहे. निरभिमान या शब्दाचा अर्थ आहे वृत्ती रहित निश्चय. आणि निश्चय कोणता? की मी सर्वत्र व्यापून आहे. मी आणि ते परब्रह्म स्वरूप वेगळं नाही आहे. पण मी अडकलोय या पंचभूतादी देहामध्ये. पण माझं मूळ स्वरूप जे आहे तर ते परब्रह्म आणि मी एकच आहे. आशा रहित निरभिमान. त्याला कसली आशा आहे? अहो, जो स्वस्वरूपामध्ये तदाकार झालेला आहे त्याला कशाला काय लागतं? त्याला कपडे लागतात का? जेवण लागतं? त्याला पाणी लागतं का? काय लागतं त्याला? आशा रहित, कुठली अपेक्षा नाही, कुठली आसक्ती नाही, कुठलाही वृत्ती नाहीये, तरंग नाहीये. आशा रहित निरभिमान. त्याला काय मागितलं पाहिजे? कारण शिष्याने विचारलंय, काय मागावं त्याला? कसला उपदेश मागावा? समर्थ म्हणतात, ऐके सद्गुरूची खूण, क्रियेसहित ब्रह्मज्ञान, आशा रहित निरभिमान, त्यासी मोक्ष मागावा. त्याला तू काय मागितलं पाहिजे? मोक्ष प्राप्ती मागितली पाहिजे. मोक्ष म्हणजे बंधन तुटणे. अनेक बंधनं आमच्या भोवती आहेत. आम्ही कुणाचे तरी बाप आहोत, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बायको आहे, कुणाचा तरी नवरा आहे, कुणाचा तरी सासरा आहे, सासू आहे. समाजाचं मी काही देणं घेणं लागतो अशी धारणा धरून कार्यकर्ता आहे. कुणी ना कुणीतरी आहे. पण जो कुणीच नाहीये ते आम्हाला होता येत नाही. आणि म्हणून आम्हाला ते ज्ञान नाहीये. अनेक आशंका आमच्या मनामध्ये आहेत. समर्थ म्हणतायत, निरतिशय सुख तोची आत्मा तोची मोक्ष.
निरतिशय. निरभिमान जसं झालं तसं निरतिशय सुख तोची आत्मा. आणि एकदा ते ज्ञान झालं की सगळी बंधनं आपोआप गळून पडतात. अज्ञानरूप बंधापासून सुटला हाच मोक्ष सद्गुरूंना मागितला पाहिजे. कारण आपल्याजवळ वेळ नाहीये. संकेत कुबडीकार पूजनीय हंसराज स्वामी म्हणतात, बघा त्यांनी एक उपमा दिली आहे. काय उपमा आहे? तापलेल्या लोखंडावर पाणी शिंपडावं. तापलेल्या लोखंडावर पाणी शिंपडावं. ते पाणी जळण्यासाठी जेवढा अवकाश लागेल, जेवढा वेळ लागेल, तितका सुद्धा वेळ आपल्याकडे नाहीये. माहित नाही पुढच्या क्षणाला काय होणार आहे. आपण कल्पना करू शकतो. तापलेला तवा आहे आणि त्यावर पाण्याचा शिंतोडा मारला. तुम्ही कधी ते डोसे बनवणाऱ्याचा तवा पाहिलाय का? किंवा आपल्या घरामध्ये भाकरी करताना भाकरीला पाणी असतं. भाकरी टाकली तव्यावर, पाण्याचा हात फिरवला जातो. त्या भाकरीच्या बाहेर जे पाण्याचे थेंब पडलेले आहेत, तापलेल्या तव्यावर त्या पाण्याचा थेंब पडल्याबरोबर ती जळून जाण्यासाठी, तिची वाफ होण्यासाठी किती उशीर लागतो. हंसराज स्वामी म्हणतात, तेवढा सुद्धा अवकाश आपल्याकडे नाहीये. किती सूक्ष्म विचार मानवी जीवाचा केलेला आहे. आणि आम्ही आमच्या आयुष्यातली किती वर्ष फुकट घातली हो. समर्थ म्हणतात, शिंख जांभई खोकला, काळ व्यर्थ गेला. आयुष्याचा काळ व्यर्थ गेला. पुढे शिष्य विचारतोय, मोक्ष कोणासी म्हणावे, हे मज स्वामीने सांगावे. दया सिंधू देवादिदेवे, मज उपेक्षू नये श्रीराम. अधिकारे वीड सांगणे, अलभ्य होय तेणे गुणे. म्हणोनी आधी शहाणे, अधिकार पाहती श्रीराम. तरी त्या अधिकाराचे लक्षण, मज करावे श्रवण. ऐक बापा लक्षण, अधिकाराचे श्रीराम. ही जी ओवी आहे, 12व्या ओवीमध्ये पहिले जे 2 चरण आहेत त्यात शिष्याचा प्रश्न आहे. आणि त्याच ओवीत पुढचे जे 1.5 चरण आहेत, म्हणजे उत्तरार्ध जो आहे ओवीचा, त्यामध्ये सद्गुरूंचं उत्तर आहे. शिष्य विचारतोय, तुम्ही म्हणताय की सद्गुरू ओळखला पाहिजे आणि त्याला उपदेश विचारला पाहिजे, मोक्षाबद्दल विचारलं पाहिजे. शिष्याच्या मनात आलेला प्रश्न आहे. कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलं, मला जसं जसं आठवेल तसं तसं मी तुम्हाला विचारीन. तुम्ही चिडू नका माझ्यावर, केव्हाही काही विचारतो असं नका मला म्हणू. मोक्ष कोणासी म्हणावे, हे मज स्वामीने सांगावे. दया सिंधू देवादी देवे, मज उपेक्षू नये. माझी उपेक्षा करू नका. आपण दयेचे सागर आहात. अजूनही तो आपल्या सद्गुरूंना मोठेपणा देतोय, पण हेच माझे सद्गुरू आहेत आणि हे मला उपदेश करू शकतात, मला मोक्ष प्राप्ती करून देऊ शकतात, मला परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान, माझं स्वस्वरूपाचं ज्ञान मला प्राप्त करून देऊ शकतात, असा अजूनही त्याच्या मनात विश्वास नाही आहे. तो म्हणतो, मोक्ष कोणासी म्हणावे, कशाला नक्की मोक्ष म्हणला पाहिजे, हे मज स्वामीने सांगावे. दया सिंधू देवादी देवे, मज उपेक्षू नये. आता समर्थ त्याची थोडी अजून चिमटा काढल्यासारखं करतात. समर्थ म्हणतात,
अधिकारे वीण सांगणे, अलभ्य होय तेणे गुणे, म्हणून आदी शहाणे अधिकार पाहती. अधिकारे वीण सांगणे, सांगणाऱ्याचा अधिकार आहे का या ठिकाणी? सांगणाऱ्याचा अधिकार नाही आहे, सांगणारा अधिकारीच आहे. मोक्षक्रिया अलंकृत, ज्याच्या दारावर लक्ष्मी तिष्ठत उभी आहे, मला प्रवेश कधी मिळेल असे सद्गुरू आहेत. असंख्य नृपती केले, आध्यात्मिक पातळीवरचे मोक्षश्री देणारे हे सद्गुरू आहेत. आणि त्यांनी किती जणांना दिली आहे, काही त्याची मोजदात आहे? असंख्य नृपती केले, सम्राट करून टाकलं त्यांनी असंख्य साधकांना, असंख्य शिष्यांना. अधिकारे वीण सांगणे म्हणजे शिष्याचा अधिकार बघून जर सांगितलं तरच त्याचा काही उपयोग आहे. समर्थ म्हणतात, शिष्याचा अधिकार नसताना जर सांगितलं, अलभ्य होय तेणे गुणे, अशा अवस्थेत शिष्याला काहीही प्राप्ती होणार नाही. म्हणून आधी शहाणे अधिकार पाहती. म्हणून जे अधिकारी आहेत, जे सद्गुरू आहेत, ते काय करतात? ज्याला सांगायचंय त्याचा अधिकार पाहतात. त्याला पेलेल का नाही, त्याला झेपेल का नाही, त्याला पचेल का नाही, रुचेल का नाही, त्याला डायजेस्ट करू शकेल का नाही, तो त्याची तयारी आहे का? तोतापुरी महाराजांनी रामकृष्ण परमहंसांना समोर बसवलं. अगोदर सांगितलं की तुला जे ज्ञान आहे, अरे तू कशात अडकून पडला? तासन तास त्या काली मातेची पूजा करतो, तुला काही सुचत नाही दुसरं. रामकृष्ण परमहंसांना त्या झोपडीत समोर बसवलं. इकडे तिकडे तोतापुरी महाराजांनी पाहिलं. एक काचेचा तुकडा दिसला, तो घेतला आणि रामकृष्ण परमहंसांच्या दोन्ही भुवयामध्ये तो फिरवला. रक्ताची धार लागली. निर्विकल्प समाधीमध्ये रामकृष्ण परमहंस गेले. आता तोतापुरी महाराज म्हणतात, आता जे तुला ज्ञान प्राप्त झालंय, या ज्ञानाच्या खड्गरूपी ज्ञानाच्या साह्याने त्या काली मातेचे तुकडे तुकडे कर. काय विचार कसा आहे? काली मातेचे तुकडे तुकडे कर. पण खड्ग काय? ज्ञानरूपी शस्त्र. आता हे ज्ञान सांगण्यासाठी त्या शिष्याचा अधिकार प्राप्त झालाय का नाही? तो त्या लेवलला आलाय का नाही? हे सद्गुरूला पाहावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, अधिकारा वाचून बोध अलभ्य होणार आहे. हजारो लोक प्रवचनात बसलेले असतात, लाखो लोक असतात. फरक किती लोकांमध्ये पडतो? हे सगळेच्या सगळे लोक बदलले तर शक्य आहे का? असं होऊ शकेल? निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. समर्थ म्हणतात ना करुणाष्टकामध्ये, काय करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मजकंठ वेना. निरूपणाला बसलो, प्रवचनाला बसलो की सगळ्या माझ्या वृत्ती ज्या आहेत त्या सकारात्मक पद्धतीने वागतात. सद्वृत्तीकडे मी झुकतो. निरूपणी हे सद्वृत्ती होते. सगळे विचाराचे तरंग
माझ्या सगळ्या वृत्ती ह्या सतकडे झुकतात. स्थळत्याग होता सवेची जाते. पण ते निरूपण ज्या ठिकाणी चालू आहे, प्रवचन ज्या ठिकाणी चालू आहे, ते स्थळ मी सोडल्याबरोबर स्मशानाच्या घाटावर अग्नी देईपर्यंत, लाकडं रचेपर्यंत, त्यावर देह ठेवेपर्यंत, मडकं घेऊन 3 प्रदक्षिणा घालेपर्यंत, अग्नी प्रदीप्त होईपर्यंत लोक चर्चा करतात. काय खरंय? पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. पण स्मशान घाटातून बाहेर पडत असताना जेव्हा पाय धुतात तेव्हा ते सगळे विचार तिथं सोडले जातात. याला समर्थांनी स्मशान वैराग्य असं नाव दिलं. वैराग्य येतं मनात, पण किती वेळ येतं? ते स्मशानात असेपर्यंत. पाय धुतले, वाहन पायात चढवली, मोटरसायकलवर बसलं की विचार सगळे. आता ऑफिसला जायचं आहे, घरी जायचं आहे, सामान आणायचं आहे, ऑफिसचं काम करायचं आहे, अनेक यादी डोळ्यासमोर येते. आता हे जे काही सद्गुरूंनी सांगितलंय की अधिकार पाहिल्याशिवाय हे कुणी तुला सांगणार नाही, तेव्हा आता शिष्याच्या मनात भीती आहे की मला जर अधिकार माझा नाहीये म्हणून सद्गुरू मला सांगणार तर नाहीत. म्हणून तो लगेच घाबरला आणि तो म्हणतो, तरी त्या अधिकाराचे लक्षण मज करावे श्रवण. मग मला सांगा ना, तो अधिकार म्हणजे काय, नक्की कसं प्राप्त होईल? म्हणजे मी त्या तयारीत राहतो. ह्या ओवीमध्ये पूर्वार्ध जो आहे तर तो असा आहे, तरी त्या अधिकाराचे लक्षण मज करावे श्रवण. मला सांगा ते. त्याचा उत्तरार्ध समर्थ लगेच उत्तर देतात, ऐक बापा लक्षण अधिकाराचे. आता ऐक, मी सांगतो तुला. त्याला बापा म्हणलेलं आहे आणि श्रवण कर. आता तू ऐका नीट. जेथे विश्वास आणि विरक्ती, नाही संसारी आसक्ती, जया आवडे गुरुभक्ती, अंतरापासूनी श्रीराम. अंतर हा शब्द अंतःकरणाशी जोडलेला आहे. अंतर म्हणजे दोघांमधलं अंतर नव्हे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, भेटो कोणी एक नर, धेड मार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भगवत भजन श्रीराम. लोक मला म्हणतात, अहो राखावे अंतर, हे कुटाळकी लोक असतात काही. शब्दाचा अर्थ समजूनच घ्यायचा नाही. अंतर राखावे म्हणजे ते म्हणाले त्याच्यातून आपल्यात अंतर राखायला सांगितले. काय तुमचे सद्गुरू आहेत? मग इथं काय? जया आवडे गुरुभक्ती अंतरापासून, म्हणजे अंतर ठेवून गुरुभक्ती करायची आहे का? अंतर म्हणजे अंतःकरण. जेथे विश्वास आणि विरक्ती, काय काय सांगितलंय? अधिकार कधी प्राप्त होईल? जेथे विश्वास आणि विरक्ती. विश्वास कुणावर आहे? सद्गुरूंच्या वचनावर विश्वास. मनात विकल्प नाही आला पाहिजे. हे खरं आहे का? ते म्हणतायत ते खरं का? कल्याणा छाटी, अरे उडालीये खाली असं म्हणेपर्यंत सुद्धा कल्याण स्वामी उभे राहिले नाहीत. नुसतं कल्याणा छाटी म्हणल्याबरोबर छलांग लगावली हवेत, वरच्यावर छाटी धरली. फांदी तोडायची आहे. अंबाजीला सांगितलं, उलट बस आणि बुंद्याकडे घाव घाल. मनात विषय आहे का? विकल्प आहे का? फांदी तुटली तर मी पडेल, मला पोहता येत नाही, मग मला खर्चटेल, कठड्यावर पडलो तर कपाळ मोक्ष होईल. मनात संशय नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे विश्वास आणि विरक्ती. कुठली विरक्ती आहे? नाही संसारी आसक्ती, जया आवडे गुरुभक्ती,
अंतरापासून अंतःकरणातून त्याला गुरुभक्ती आवडते. आपल्या गुरूंबद्दल सद्गुरूंबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये आत्यंतिक निष्ठा आहे. त्यांच्या वचनांवर त्यांचा विश्वास आहे. मनात कुणी काही सांगितलं तरी त्याच्या मनात विकल्प येणार नाहीये. सद्गुरु वचनी विश्वास आत्मारामामध्ये आपण पाहिलेलं आहे. सद्गुरु वचनांवर विश्वास असणं हे शिष्याचं मुख्य लक्षण आहे. संसाराच्या ठाई आसक्ती नसली पाहिजे आणि अंतःकरणापासून गुरुभक्ती केली तर तुझा अधिकार ते ज्ञान मिळवण्याचा आहे असं समर्थ सांगतायत. यामध्ये साधन चतुष्टयता आली आहे. नित्यानित्य वस्तू विवेक, इहामूत्र फलभोग विराग, शमादी षटक संपत्ती, मुमुक्षुता, नित्य तो आत्मा आणि त्याच्या विरहित सगळं अनित्य. हा विवेक असणं म्हणजे नित्यानित्य विवेक आहे. इह म्हणजे या लोकी, इहमूत्र फलभोग विराग, इहामूत्र फलभोग विराग. इह म्हणजे भौतिक लौकिक, अन्न वस्त्र घर निवारा या सगळ्या वस्तू द्रव्य. अमूत्र म्हणजे स्वर्गीचे. स्वर्गामध्ये काय आहे? अप्सरा आहेत, अमृतपान आहे, सगळे भोग हात जोडून उभे आहेत. या दोन्हीकडे इहा मूत्र फल भोग विराग. इह म्हणजे या जीवनातले ऐहिक आणि अमूत्र म्हणजे स्वर्गातल्या या दोन्ही ठिकाणचे जे भोग आहेत, फल भोग विराग, यातून जी काही फळं मिळणार आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये विरक्ती असणं म्हणजे इहामूत्र फल भोग विराग. शमादी षटक संपत्ती, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान मिळून 6 झाले. ही षटक संपत्ती, शमादी षटक, शम आदी षटक संपत्ती. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान. शम म्हणजे मनोनिग्रह, मनाचा एक निग्रह करणे. अनेक वेळा आपण मनोनिग्रह करतो. माझ्या जीवनात अनेक वेळा असं झालेलं आहे. मनाने काही ठरवायचं ते टिकतच नाही. शम पहिल्याच सुरुवातीलाच काय नमनालाच घडीवर तेल म्हणतात त्यातला प्रकार. या षटक संपत्तीमध्ये पहिलं जे आहे ते शम आहे. शम म्हणजे मनाचा निग्रह करणे आणि तोच होत नाही. माझ्या बाबतीत तर फार वेळा घडलेलं आहे. दम म्हणजे बाह्य इंद्रिय, मन हे अंतर इंद्रिय आहे. शम दम बाहेरची जी इंद्रिय आहेत नाही पाहायचं तरी पण दिसतं, तरी पण पाहावं वाटतं. नाही घ्यायचं तरी पण हात तिकडे जातात, नाही जायचं तरी पण पाय तिकडे घेऊन जातात. दम म्हणजे बाह्य इंद्रियांचं दमन करणे. उपरती म्हणजे विषय मात्रांपासून परतणे. तितिक्षा म्हणजे द्वंद्व सहन करणे. भूक लागलेली आहे, खायला काही मिळत नाही, ती भूक सहन करणे ही तितिक्षा आहे. पूजा करायची आहे, भूक लागलेली आहे, पण पूजा मी अगोदर करीन आणि ती उरकणार नाही, पूजा करून टाकणार नाही. परमात्म्याची प्राप्ती झायला पाहिजे, भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे, पण त्यासाठी लागणारी तितिक्षा जे द्वंद्व पुढे उभा राहील मनाचं शरीराचं ते सहन करण्याची ताकद म्हणजे तितिक्षा. श्रद्धा म्हणजे गुरुवचन. 3 प्रचिती त्यापैकी 2 शास्त्र प्रचिती
आणि गुरुप्रचिती यावर श्रद्धा, यावर विश्वास. आणि समाधान म्हणजे अल्प संतोष, अल्पभोग संतोष, असं हे षटक आहे. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा, अशी ही साधन चतुष्टय संपन्नता साधकाच्या अंगी असली पाहिजे, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. जेथे विश्वास आणि विरक्ती नाही, संसारी आसक्ती, जया आवडे गुरुभक्ती अंतरापासून, अंतःकरणापासून गुरुची भक्ती, सद्गुरूंची साधना, सद्गुरूंनी सांगितलेली उपासना, असा ज्याला हे जमतं, ज्याच्या अंतःकरणाची आवड आहे, तोच अधिकारी आहे ज्ञान प्राप्ती करून घेण्याचा, मोक्ष प्राप्ती करून घेण्याचा. नाही संसारी आसक्ती. समर्थ सख्य भक्तीमध्ये म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तो हि वेचावा श्रीराम. देव म्हणजे आपुला प्राण. प्राण म्हणजे काय? काय श्वास न घेता राहू शकतो आपण? तो किती आवश्यक आहे. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे श्रीराम. प्रपंचाचं ओझ आहे, माझे 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 म्हणणारे सगळे माझ्या भोवती गोळा झालेले आहेत. संकेत कुबडीकार एक संदर्भ देतात, अत्यंत अंतःकरणाला जाऊन भिडणारा संदर्भ आहे. प्रभू श्रीराम निघाले अयोध्येचा त्याग करून. माता, प्रजाजन, मंत्री, त्या अयोध्येतले प्राणी जाऊ नका जाऊ नका म्हणून रडतायत. आमचं असं होतं का नाही? त्या माया तस्करा, ही सगळी माया आहे हे प्रभू श्रीरामचंद्रांना माहिती आहे. माया तस्करापासून सुटलो म्हणून ते अयोध्येच्या बाहेर पडतायत. आता माझ्या सद्गुरूंची मला भेट होईल. पुढे जातात तर इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी ही सगळी विषयाकडे ओढून घेतात. अयोध्येच्या बाहेर पडून प्रजाजनांपासून, आपल्या आप्तस्वकीयापासून तर सुटका झाली, पण या देह, प्राण, इंद्रियांपासून सुटका कशी होईल? मग यात मुख्य कोण आहे? मनाजी पंत आहेत. मग त्या मनाजी पंतांना धरलंय. मन, अंत इंद्रिय, त्याला धरलं, त्याचा प्रतिबंध केला आणि त्याच्या मागे पुढे 2 शिपाई ठेवले. त्यांचं नाव काय? विवेक आणि वैराग्य. आमच्या मनाला असे जर 2 शिपाई आम्हाला देता आले, आमचं जीवन किती सुखकर होईल. मनाने ठरवलेले अनेक संकल्प आमच्या हातूनच तुटतात. काही मिनिटात तुटतात, काही तासात तुटतात, काही दिवसात तुटतात, महिना सुद्धा लागत नाही. अशी ही तयारी साधकाची असली पाहिजे, असं समर्थ या ग्रंथामध्ये सांगतायत. साधन चतुष्टय संपन्नता, त्याचा अधिकार किती असला पाहिजे, त्याचं वर्णन समर्थ या ओव्यांमध्ये करतायत. पूर्वारंभ या
लघुकाव्याचा उर्वरित भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये त्याचा विचार करू. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे लघुकाव्य आपण संपवू. कारण त्यानंतर मग पुन्हा मी 15 दिवस शिवथरघळीमध्ये दासबोध जयंतीच्या उत्सवासाठी जाणार आहे. सद्गुरूंच्या जवळ जाणार आहे, सद्गुरूंची सेवा करण्यासाठी. दासबोध जन्म ज्या ठिकाणी झाला त्या पवित्र ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी 15 दिवस जाऊन राहणार आहे. त्यामुळे 3 दिवसामध्ये 11 लघुकाव्यापैकी पहिला ग्रंथ पूर्वारंभ आपण त्याचा विचार करू. राहिलेले ग्रंथ आपण पुढे घेऊ. मग पुढच्या 15 दिवसांमध्ये अमृतानुभव या ग्रंथावर 10 प्रवचनं सौ संध्या कोल्हटकर सांगतील आणि समर्थ शिष्य यावर कोल्हापूरच्या सौ वृषाली कुलकर्णी ह्या 5 दिवस त्यांचं विवेचन सांगतील. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.